कदाचित कम्प्युटर्स, IT, AI याच्यामुळे बुद्धिमत्ता वाढली असेल. प्रश्न बुद्धिमत्तेचा नाही आहे. आज सर्वांना पडणारा प्रश्न आहे तो बुद्धिमत्तेपेक्षाही आपल्यामध्ये विवेक आहे का याचा. ज्ञान आहे का माहिती आहे, आणि माहिती आणि ज्ञान जर असेल तर विवेक आपल्याकडे आहे का. कारण माहिती तर आज आपल्या सगळ्याच्या मोबाईल फोनवरती आहे. आपल्याला जर आठवत असेल, आमच्या लहानपणी असतील, आमच्या अगोदरच्या पिढ्या असतील, त्यावेळेस बघितलं, ज्ञान घेण्यासाठी, माहिती घेण्यासाठी ग्रंथालयामध्ये जायचं, तिथं पुस्तक वाचायचे, शिक्षकाबरोबर चर्चा करायची. एखाद्या गोष्टीचा रेफरन्स किंवा अभ्यास करायचा असेल तो कोणतं पुस्तक वाचायचे हे शिक्षकांना किंवा जे शिकलेले आहेत त्यांना विचारायचं. मग ते पुस्तक अवेलेबल आहे की नाही ते बघायचं, लायब्ररीत जायचं, ते शोधायचं, त्याच्यातला पर्टिक्युलर तो टॉपिक त्याच्यावरती वाचायचं आणि त्याच्यानंतर माहिती घ्यायची. हा प्रवास असायचा. एवढे कष्ट फक्त माहिती घेण्यासाठी असायचे. गावागावात न्यूजपेपर नव्हते, लायब्ररीज नव्हत्या. शाळेमध्ये जे शिक्षक सांगतील किंवा आपले जे पाठ्यपुस्तक असतील याच्यापुढे आपल्याला अभ्यासाचं वेगळं काही वातावरण नव्हतं. आज जगातली सर्व माहिती, फक्त जगातलीच नाही, अनेक शतकानुशतके याची माहिती किंवा पुढं काय होईल याची शक्यता हे आपल्या सर्वांच्या खिशामध्ये असतं, स्मार्टफोन. आणि एवढी माहिती आपल्या खिशामध्ये असतानाही आपल्याला अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. तर ते का? माहितीसाठी नाही, माहिती तर भरपूर आहे. ज्ञानासाठी नाही, ज्ञान आपल्याला आपल्या गुगलवरती, मोबाईलवरती क्लिक केलं किंवा आता ChatGPT पासून AIचा वापर केला की ज्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर भेटतात, पण ज्ञान पण भेटतं. मग अशा परिस्थितीमध्ये जन जी असतील किंवा आता नवीन जन अल्फा असेल किंवा त्याच्या अगोदरचे जनरेशन असेल, यांनी करायचं काय? तुमच्या माझ्यासमोर प्रश्न पडतो, यांच्या नोकऱ्या जातील. याच्या अगोदर 3 इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन झाला, त्यावेळेस कुणाच्या नोकऱ्या गेल्या नाही, नोकरीचं स्वरूप बदललं. आजही तीच परिस्थिती आहे. आणि म्हणून ज्ञान घेण्यासाठी जी धडपड करावी लागत होती ती आता करण्याची गरज नाही, कारण ते तुमच्या पॉकेटमध्ये अवेलेबल आहे. माहिती गोळण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करण्याची गरज नाही, कारण ते तुमच्या फिंगर टिप्समध्ये अवेलेबल आहे. मग माहितीची गरज नाही, ज्ञान गोळा करण्यासाठी आपल्याला कष्ट करावं लागत नाहीत. पण या मशीनमध्ये, AI मध्ये विवेक कुठं आहे? हा विवेक कुठेतरी लपून बसलेला आहे, कुठेतरी आढळून बसलेला आहे, आणि ते विवेकाची पोकळी निर्माण झालेली आहे. हा सर्वात मोठा प्रश्न आपल्या समोर आहे.